सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचनेर तालुका जिल्हा संभाजीनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा सालापदाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून पवित्र या नगरीमध्ये भगवान भोलेनाथाच्या या दरबारामध्ये गेल्या 3 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं अर्थातच कीर्तन कथा आपण श्रवण करत आहात. सज्जनाओ, एवढा कोरोनाचा प्रसंग चालू असताना सुद्धा आपल्या या नगरीमध्ये भोलेनाथाच्या दरबारामध्ये एवढ्या उपस्थितीमध्ये आपण जमलात, भाग्यवान आहात तुम्ही. गेल्या 2 वर्षापासून अर्थातच गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी आपण मोठ्या प्रेमानं श्रद्धेनं दररोज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तनं त्या ठिकाणी श्रवण करत आहात. आणि आजचा हा माझा तुमच्यासारख्या कष्टकरी मायबापांचं मला दर्शन झालं. आजचे 3रं पुष्प, 3रं कीर्तनरूपी सेवा, ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं ख्यातनाम असं नाव आहे, नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी आपले वारकऱ्यांची पताका त्या ठिकाणी पोहोचवली. असे असणारे माझे मोठे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण सचिन आबा ढोले यांच्यामुळं तुमच्यासारख्या कष्टकरी मायबापांचं मला दर्शन झालं. आणि विशेष करून आज कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं जे कथा आणि कीर्तन तर करतातच, पण वारकरी संप्रदायाची पताका जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचत आहे आपल्या आवाजामध्ये, कमी वयामध्ये अनेक वेळा झेटवाकीजवर ज्यांना आपण बघितलं असे असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, त्या ठिकाणी जनार्दन दादा सुद्धा या ठिकाणी आहे. मी माझं परम भाग्य समजतो. महाराज खाली बसले असते तरी काही वावगं नव्हतं, कारण ते कीर्तनकार आहे. आणि हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की कीर्तनकाराच्या कीर्तनाला कीर्तनकार टाळ घेऊन उभं राहतात, आहे का नाही. याच्यासाठी आपल्या माणसाचं मोठेपण वाढवणं यालाच म्हणतात महाराज. विठाला विठाला वास्तविक पाहता त्यांच्या समोर मी कीर्तन करणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं, आहे का नाही. पण दादा या ठिकाणी उभे आहे, महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. विनेकरी बाबा आहे, पलीकडे महाराज आहे, ज्यांची सुंदर आपण चाल ऐकली. असे असणारे त्या ठिकाणी आमचे श्री हरिभक्तीपरायण, आमच्या भागाचं वैभव भगवान दादा गाडेकर आहे, ज्यांनी समोर चाल म्हणली. असे असणारे आमचे श्री हरिभक्तीपरायण गोविंद महाराज. महाराजांचा नामचा भरपूर वेळेस परिचय बरं का. आमच्या भागामध्ये शिवरात्रीला सुद्धा भरपूर वेळेस त्यांना बोलवलं. मध्ये बघ, कोरोनामुळे लई ओळखी विसरल्या महाराज, आहे की नाही. गोविंददादा सुद्धा या ठिकाणी आहे. आणि ज्यांनी आपला गोडवा मृदंगाचा महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे. कमी वयामध्ये आपेगावला जेव्हा मी शिकत होतो त्यावेळेस ऋषी महाराज नुकतं हरिपाठ वाजवायचे, आहे की नाही. तो आनंदच वेगळा होता. त्यांना बघत असताना आम्हालाही वाटायचं आम्ही शिकलं पाहिजे, आहे की नाही. ऋषीदादा या ठिकाणी आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, ज्यांच्या रसळवाणीतून आपण त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं श्रवण करत असणारे आमचे मित्रवर्य निवृत्ती महाराज वाडेकर, यांच्या रसळवाणीतून आपण त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. आणि विशेष करून आजचे कीर्तनाचे यजमान त्या ठिकाणी नरहरी तात्याराव जाधव, यांच्यासाठी एकदा जोऱ्यात टाळी वाजवा बघा. आणि भाग्यवान आहात या ठिकाणी आलेली एवढी मंडळी की तुम्ही दररोज कीर्तन आणि कीर्तन श्रवण करण्यासाठी येता. गड्या सर्वांगाचे कान कीर्तन ऐका. सचिन महाराजामुळं एवढे मोठमोठाले कीर्तनकार आपल्याला भाग्य लाभतात आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग येतोय. एवढे गायनाचार्य, मृदंगाचार्य, सुंदर असं गायन ऐकायला आपल्याला भेटतंय. पण कधी कधी असं वाटतं जनार्दन दादा आपल्यासारखं दुर्भाग्य सुद्धा कोणी नाही. इथं आल्यानंतर सज्जनांनो, मी खूप थकलेलो होतो दिवसभर, पण भोलेनाथाचं दर्शन घेतल्यानंतर खरोखर शरीरामध्ये चैतन्य आलं, आनंद वाटला. काय मूर्त आहे, काय पिंड आहे भगवान भोलेनाथाची. पण एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर असताना, एवढं मोठं देवस्थान असताना सुद्धा त्या देवस्थानाची किंमत आपल्याला कळत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. गावाची संख्या, लोकसंख्या किती असेल बरं, थोडा विको कमी करा, किती असेल? 400 लोकांची अर्थातच गावामध्ये लोकसंख्या असून सुद्धा कीर्तनाला 100, 50, 200 लोक या ठिकाणी असतात. दुर्भाग्य आहे ते लोक गड्या जे अखंड हरिनाम सप्ताह भोलेनाथाच्या दरबारामध्ये चालत असताना सुद्धा घरी राहतात. आणि भाग्यवान आहात तुम्ही की या ठिकाणी एवढ्या दूरवरून सुद्धा या ठिकाणी कीर्तन ऐकायला आलात.
यालाच म्हणायची खरी श्रद्धा. विठाला 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 विठाला. आणि म्हणून त्या अनुषंगाने नाथबाबांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. माझ्यासोबत आलेले नामदेव महाराज शास्त्री भगवांगडकर यांचे पट्ट शिष्य राजाराम महाराज फड शास्त्री असल, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्यासोबत आलेले लायगावचे आमचे बोंगाने भाऊ यांच्या चरणी नतमस्तक होतो. सचिन महाराजामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. गड्या आजचा कीर्तनकार घरचा आहे, पण उद्यापासून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मोठमोठाले कीर्तन आहे बरं. सचिन महाराजांनी मला सांगितलं होतं, म्हणे महाराज असा कार्यक्रम होऊ द्या की तुकडाच. पण या वयामध्ये जर आम्हाला तुम्हाला कीर्तनाला सांगायचं म्हटल्यानंतर किमान आपल्या वयाचे तरी 10-20 मुलं या ठिकाणी पाहिजे, आहे की नाही. शिवाजी महाराज सांगण्यासाठी, भगतसिंग सांगण्यासाठी, राजगुरू सांगण्यासाठी, धर्म सांगण्यासाठी. आता या ठिकाणी असे कीर्तनाला लोक आलेत जे तमाशानं बिघडत नाही, कीर्तनानं सुधरत नाही, आहे की नाही. आता तुम्हाला किती कीर्तन सांगितले म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये चैतन्य म्हणजे तारुण्य पण येईन परमार्थ करण्यासाठी नाही. मी एक वाक्य बोलू का माया हो पुरुष मंडळी, नेहमी सांगत असतो, उद्यापासून तुम्ही कीर्तनाला नाही आलात तरी चालेल, पण आपल्या घरातील तरुण मुलांना आणि मुलींना कीर्तनाला पाठवा, ही काळाची गरज आहे. कळालं का तुम्हाला? अरे तुम्ही कीर्तनाला आलात पण घरी आपले मुलं टीव्ही बघतात, मोबाईल बघतात. कीर्तनाला तुम्ही येऊन फायदा नाही. घरातील तरुण मंडळी या ठिकाणी पाठवलेली पाहिजे. कीर्तन हे फक्त टाइमपास मनोरंजन म्हणून ऐकू नका गड्या. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे, कीर्तन हे बदलण्याचं साधन आहे. म्हणून कीर्तन श्रवण करा. आणि घरी येऊन कीर्तनाला येत असताना अशी अपेक्षा धरूनच येऊ नका की आजचा कीर्तनकार आपल्याला तमाशाची, पिक्चरची, त्या ठिकाणी विनोदाची आठवण येऊ देणार नाही. कीर्तन हे ऐकण्यास काहीतरी बरं वाटण्यासाठी नाही तर बरं होण्यासाठी असतं. महाराज लोकांचा सुद्धा असा भ्रम झालाय, महाराज लोकांनी आम्हाला हसवलं पाहिजे, मनोरंजन केलं पाहिजे, आहे का नाही. महाराजांचं कीर्तन लक्षात राहिलं पाहिजे. काय विनोदी महाराज होते रातचे, काय भारी सुंदर बोलले, काय हसवलं. हसवल्यानंतर घराघरामध्ये आपण हसवण्याचं साधन आणून ठेवलं ना गड्या. स्पेशल टीव्हीवर 2-4 चॅनल हसवण्याचेच आहे. आणि म्हणून हसण्यासाठी, मनोरंजन, टाइमपाससाठी कीर्तनाला येऊ नका गड्या. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. 2-2.5 किलोमीटरहून या ठिकाणी तुम्ही आलात. आणि म्हणून नाथबाबाचा अभंग या अनुषंगाने निवडलेला आहे. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. कीर्तन ऐकण्यासाठी माणसाच्या मनाची एकाग्रता पाहिजे. तुम्ही जर देहरूपाने या ठिकाणी बसल असाल, तुमचं मन जर नाही नामी तरी ते व्यर्थ. सज्जनांनो, परमार्थ करण्यासाठी माणसाच्या मनाच्या एकाग्रता पाहिजे. परमार्थ हा मनानं झाला पाहिजे. आणि म्हणून सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. 4 चरणाचा अभंग. या अभंगामधून नाथबाबा तुम्हा आम्हाला साधन सांगतात गड्या. ऐका. साध्यापर्यंत जर पोहोचायचं असेल, नाथबाबा म्हणतात तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना राजा हो, तुम्हाला वाटत असेल ना भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावी, भगवंतांना आपल्याला भेट द्यावी, त्याच्यासाठी डायरेक्ट देवाकडे जाऊ नका. तर नाथबाबा म्हणतात तुम्ही संतांचे पाय धरा. संतांचे पाय धरा म्हणजे त्यांच्या ज्ञानावर विश्वास ठेवा. संत हे साधन आहे आणि भगवान परमात्मा हे साध्य आहे. साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माणसाला साधनाची गरज आहे. ऋषी दादा, मी बुलढाण्यावरनं या ठिकाणी आलो. 2 तास कीर्तन करणं हे माझं साध्य आहे, पण मला साधन आहे 4 व्हीलर गाडी आणि ड्रायव्हर. जर 4 व्हीलर गाडी आणि ड्रायव्हर नसेल तर एका दिवसामध्ये मी या ठिकाणी पोहोचल का? नाही. त्याच्यासाठी पोहोचायचं असेल, कीर्तन करणं हे माझं साध्य जरी असलं पण साधन आहे गाडी. मी अगोदर घरापासून गाडीची आणि ड्रायव्हरची संगती केली, तेव्हा कुठंतरी कीर्तनाच्या जागेपर्यंत मी त्या ठिकाणी सुखरूप पोहोचलो आणि हे माझं साध्य आता पूर्ण होत आहे. तसं जीवन भगवंतानं एवढा मोठा अनमोल किमतीचा नरदेव दिला ना देवा. सज्जनांनो, फक्त आणि फक्त भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठीच दिला. ऐका. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कधीतरी माणसाला एकदा तरी देवानं भेट दिली पाहिजे. आणि भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, नाथबाबा म्हणतात डायरेक्ट पंढरपूरला जाऊ नका. तुम्ही जर डायरेक्ट देवाकडे जाल ना तर भगवान परमात्मा तुमचा आमचा धिक्कार करतो. त्याच्याकडे अगोदर संताकडे जा. संताकडे गेल्यानंतरच भगवान परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करतो. याचं कारण आहे, आळंदीला माझ्या माऊलीकडे न जाता डायरेक्ट जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर देव तुमचा आमचा स्वीकार करत नाही. पैठणला नाथबाबाकडे एका संताकडे न जाता
संताला डावलून जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर भगवान परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करत नाही. लक्ष देऊन कीर्तन ऐका. देहूला तुकोबरायाकडे न जाता डायरेक्ट जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर देव तुमचा आमचा स्वीकार करत नाही. तुम्हा आम्हाला समाधान वाटेल आपण देवाचं दर्शन घेतलं, पण देव तुमच्या आमच्यावर प्रसन्न होत नाही, कृपा करत नाही. याचं कारण आहे, संत म्हणजे तुमची आमची आई आहे आणि भगवान परमात्मा तुमचा आमचा बाप म्हणजे वडील आहे आणि देवाचे आणि संताचे तुम्ही आम्ही लेकर आहो. काय आहो? बोला बोला. तुम्हाला कीर्तन कळतंय का? संत जीवनामध्ये नाथ बाबा म्हणतात कशासाठी पाहिजे? भगवंताची प्राप्ती होण्यासाठी तुम्ही अगोदर संताकडे जा. याचं कारण आहे, भगवंत आणि संत तुमचे आमचे मायबाप आहोत, त्यांचे लेकर तुम्ही आम्ही आहो, पण तुम्ही आम्ही घाणीनं भरलेलो आहो. कशानं भरलेलो आहो बाबा? बोला बोला. घाणीनं भरलेलं. तुम्ही म्हणसाल महाराज एवढे सुंदर सुंदर कपडे घालून आम्ही या ठिकाणी आलो, आम्ही कोणत्या घाणीनं भरलेलो? अरे दादा, माझ्या सहित तुम्ही आम्ही बाह्यरंगानं स्वच्छ झालो, पण अंतरंग हे प्रत्येकाचं मलिन झालेलं आहे. काम, क्रोध, लोभ, एकमेकांविषयी असणारे द्वेष, हो असा तो तसा, एखाद्याचं बरं चाललं तर हा असा तो तसा, शेजारी असा, या अंतकरण ह्या घाणीनं तुम्ही आम्ही भरलेलो आहोत. जोपर्यंत संत रूपी आई जीवनामध्ये आल्याशिवाय ही घाण साफ करत नाही ना, तोपर्यंत विटेवरला भगवान परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करत नाही. महाराज म्हणतात ना, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ राहे तेथे. भगवंतानं तुमचा आमचा स्वीकार करावा असं वाटत असेल तर अंतकरणातली ही घाण साफ करा. आणि हे घाण साफ करण्याचं काम देव करत नाही तर संत करतो. म्हणून अगोदर संताकडे जायचं. विठाला लक्ष देऊन ऐका. तुमच्या घरातलं घडलेलं उदाहरण सांगतो मी. का संताकडे जायचं? आई म्हणजे कोण आहे? संत आहे. भगवान परमात्मा म्हणजे तुमचा आमचा बाप आहे. संतांचे आणि देवाचे तुम्ही आम्ही लेकर आहोत. लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं का माया हो. मला सांगा, तुमच्या घरात जर एखादा छोटा मुलगा असला आणि छोटा मुलगा जर घाणीनं भरलेला असला, त्याची घाण साफ करण्याचं काम आई करते का वडील करतात? तुमच्याकडे बोलत नाही का लोक? माझी भाषा कळून नाही राहिली का तुम्हाला? हां, नाही, भागाभागामध्ये थोडा फरक असतो. आमच्या भागामध्ये मेल्यानंतर माणसं जाळतात, इकडे कसं काय जीव गेल्यावर? लक्ष देऊन कीर्तन ऐका. जनार्दन दादा, आमच्या भागामध्ये असा बदल आहे, कीर्तन संपल्यानंतर महिला मंडळी पुरुष मंडळी कीर्तनकाराचं दर्शन घेतात. इकडं कसं काय? बोला ना. घेत का? चांगली गोष्ट आहे बाबा, पण पुढं आहे का? नुसतं दर्शन घेत नाही, मग दर्शन आल्यानंतर महाराजाला 50, 500, 1000 रुपये दक्षिणा टाकतात. तुमच्याकडे कसं काय? हा, कीर्तनकारा कोण घेतात? मग येऊच नका. विठाला विठाला. लक्ष देऊन ऐका. असं काही मी पाकिस्तान मधला नाही, जवळचा आहे बुलढाणा, म्हणजे काही लांब नाही. लक्ष देऊन ऐका. का संताकडे जायचंय? संत म्हणजे तुमची आमची आई आहे आणि भगवान परमात्मा म्हणजे तुमचा आमचा बाप आहे आणि तुम्ही आम्ही घाणीनं भरलेलो आहोत. माया हो, तुम्हाला लेकर आहे ना? ऐका मग, तुम्हाला दृष्टांत सांगतोय. घरामध्ये 2-4 वर्षाचा मुलगा होता. लक्ष देऊन ऐका. आणि तो मुलगा झोपेतून उठला. झोपेतून उठल्यानंतर सकाळी सकाळी बाहेर गेला. आईकडे किचन वाट्यामध्ये, त्या किचन रूममध्ये आई काम करत होती. लक्ष देऊन ऐका. आईकडे न जाता सकाळी सकाळी ओट्यावर गेला आणि त्याचा बाप मारुतीरायाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी बाहेर आला. बापाला वाटलं सकाळी सकाळी माझ्या बाळ्याची आणि माझी भेट होत आहे, पण मुलगा घाणीनं भरलेला होता हे बापाला माहीत नाही. आता मला सांगा माया हो, सकाळी सकाळी छोटे छोटे मुलं घरातून जर त्या ठिकाणी झोपेतून उठले तर लय सुंदर दिसतात का बरं? छोटे छोटे मुलं, हां, नाही, गंगा यमुना नाकातून वाहतात, आहे का नाही? 5-50 माश्या तोंडावर बसलेल्या, सगळी जमीन ती म्हणजे बागायती खाली आणलेली. आणि तो मुलगा आईकडे घरामध्ये न जाता सकाळी सकाळी बाहेर आला. बापाने दुरूनवरनं त्याला बघितलं. बापाही आनंद झाला की बापाला वाटलं सकाळी सकाळी माझ्या बाळ्याची आणि माझी भेट होत आहे. बापालाही मुलगा त्या ठिकाणी हात करतो दुरूनच, बाबा, ओ बाबा, मला घ्या, माझा स्वीकार करा. बापालाही वाटलं सकाळी सकाळी माझ्या बाळ्याची आणि माझी भेट होत आहे. बाळ्याबरोबर बाप येतो. बाप मुलाला उचलून घेणार, तेवढ्यामध्ये बापाला कळतं मुलगा घाणीनं भरलेला आहे. मुलगा घाणीनं भरलेला आहे म्हटल्यानंतर बापानं नवे कपडे घातलेले होते, स्प्रे वगैरे मारून गेला होता बाप. पण बाप बाळ्याला आता घेत नाही. बाप म्हणतोय, पळ तिकडं. मायाव, मला सांगा, मुलगा जर बापावर जर त्या ठिकाणी अर्थातच मुलावर जर बाप रागावला तर मुलगा कोणाकडे पळत जातो? बोला बोला, तुम्हाला मुलं झाले ना? कोणाकडे? आईकडे.
तो मुलगा रडत रडत किचन रूम मध्ये त्या ठिकाणी आईकडे पळत गेला. ए मा, ए आई, ए मा, माझे बाबा माझ्यावर रागवले. माझ्या बापानं माझा स्वीकार केला नाही. मला वाटलं होतं त्यांनी मला घ्यावं. मी दृष्टांत का सांगतोय? भगवान परमात्मा म्हणजे तुमचा आमचा बाप आहे, संत म्हणजे तुमची आमची आई आहे. तुम्ही आम्ही घाणीनं भरलेलो आहोत त्या मुलासारखे. बापाकडे मुलगा गेला, घाणीनं भरलेला होता, बापानं स्वीकार केला नाही, धिक्कार केला. तोच मुलगा रडत रडत आईकडे गेला. ए मा, माझ्या बाबानं माझा स्वीकार केला नाही, मी घाणीनं भरलेलो होतो ग मा. मला सांगा माया हो, घाणीनं भरलेला मुलगा जर आईकडे गेला ना, बापानं त्याला हाकलून लावल्यानंतर आई सुद्धा त्याच्यावर रागवते का बरं? जा घाण तुझ्या बापाकडून साफ करून घे. नाही, ती आई असते ना दादा, आईसी कळवळ याची जाती करी लाभावी न प्रीती. आईकडे मुलगा गेला. आई म्हटली, बाळा टेन्शन घेऊ नको, तुझे बाबा रागवले ना, रागू दे, मी आई आहे तुझी. आईनं गरम गरम पाणी ठेवलं, जॉन्सन बेबी साबणानं, डव साबणानं काय असेल त्याला सुंदर असं स्नान घातलं. सुंदर असं स्नान घातल्यानंतर त्याची संपूर्ण घाण साफ केली. सुंदर असा त्याचा पोशाख केला ऋषीदादा. पोशाख केल्यानंतर एवढं सुंदर तो मुलगा त्या ठिकाणी दिसू लागला. मेकअप केला, कुंकुम टिळक केला, सुंदर असं त्याला कपडे घातले. महाराज म्हणतात, शृंगार येले बाळ कवतुके. एवढा सुंदर तो मुलगा दिसू लागला. आईच्या मार्फत घाण साफ करून आलेला मुलगा बाबा. आता तो बाप बैठक रूम मध्ये पेपर वाचत होता आणि घाण साफ करून आलेला मुलगा आता बापा पुढे त्या ठिकाणी खेळू लागला. खेळत असताना सहज बापाची नजर आता मुलाकडे गेली आणि बाप आता त्या ठिकाणी मोहित झाला. बाप म्हणतो, बाळ्या, अरे 5 मिनिटापूर्वी काय घाणीनं भरलेला होता तो, आता किती सुंदर दिसतो, किती सुंदर दिसू राहिला तो. आता बापाला वाटलं बाळ्याला उचलून घ्यावं आणि कडेवर घेऊन त्या ठिकाणी त्याला जवळ घ्यावं. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बाप बाळ्याकडे बघतो आणि बाळ्याला म्हणतोय, बाळू चल 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 चल. बाळ्या आता रागा रागानं बापाकडे बघतो आणि बापाला म्हणतो, हट, आता मी येणार नाही बाबा. दृष्टांत लक्षात घ्या. बाबा काय म्हणतो, बाळ्या, जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही माझा स्वीकार केला का? नाही. का? मी घाणीनं भरलेलो होतो. पण माझी आई माझ्या जीवनामध्ये आल्यामुळे आता, इकडं लक्ष द्या हो, इकडं लक्ष द्या. माझी आई माझ्या जीवनामध्ये आली, माझी घाण साफ केली, आता मला तुमची गरज नाही. दृष्टांत संपला. त्या मुलासारखेच तुम्ही आम्ही घाणीनं भरलेलो आहोत. ही घाण घेऊन संत रूपी आईकडे, माऊलीकडे, तुकोबरायाकडे, नाथबाबाकडे न जाता डायरेक्ट त्या मुलासारखे त्या बापाकडे, म्हणजे आपण घाणीनं ही घाण घेऊन पंढरपूरला गेला तर त्या बापासारखा तो भगवान परमात्मा तुमचा आमचा धिक्कार करतो. बाबा, ही घाण साफ करून तुम्ही माझ्याकडे या. मग ही घाण साफ करण्याचं काम करतं कोण करतं? तर संत रूपी आईकडे गेल्यानंतर संत रूपी आई घाण साफ करण्याचं काम करत असते. त्यासाठी नाथबाबा म्हणतात, तुम्हा आम्हाला जर वाटत असेल भगवान परमात्म्यानं तुमचा आमचा स्वीकार करावा, देवाची प्राप्ती व्हावी, अगोदर देवाकडे गेल्यापेक्षा संत रूपी आईकडे जा. ती संत रूपी आई तुमची आमची घाण साफ करल, तेव्हा भगवान परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करल. अभंगाचं पहिलं चरण. हरी प्राप्ती उपाय, 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 हरी प्राप्ती उपाय. वा, टाळी वाजवा द्या त्यांच्यासाठी, जरा जोरात टाळी वाजवा. वा वा, छान बरं का. भाग्यवान आहे तुम्ही, अशी सुंदर गायक वादक सचिन महाराजामुळे भेटली. भेटत नाही महाराज अशी मंडळी, अख्खा महाराष्ट्र फिरतो, असे गायक वादक भेटत नाही. तुम्हाला गायक वादक भेटल पण समजून घेणारे, ॲडजस्टमेंट ज्याला म्हणतात ना, असे भेटणार नाही. भाग्यवान आहात तुम्ही. कधी कधी तर बापू असं वाटतं, असे गायक वादक असतात, असे गायक वादक असतात, असं वाटतं कधी कधी यांच्या साथीपेक्षा चिकनगुन्याची साथ बरी. मागं आलं होतं चिकनगुन्या. आपण एक प्रमाण म्हणा होते, एक प्रमाण म्हणतात. एका ठिकाणी काल्याचं कीर्तन होतं आमच्या गावाकडे, ते भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त
काल्याच्या कीर्तनात मी प्रमाण म्हटलं, रंगनी रांगत गुलगुला बोलत. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये त्या ठिकाणी रांगत असताना तोत्र बोबड बोलायचे, रंगनी रांगत गुलगुला बोलत. काय म्हटलं मी? रंगनी रांगत गुलगुला बोलत. मागचा गायक म्हणे रंगनी रांगत गंगुला बोलत. किसन्या गंगीला बोलायचं म्हणे गोकुळात, गंगीलं. आता त्या काळात काय याची गंगीन, काय याचा गंग्या आहे का नाही? किती सुंदर मृदंग वाजवतात महाराज. बघा, लहानपणापासून ऋषी महाराज आई वडिलाचा त्याग करून आपल्या गुरुकडे शिकलात, तेव्हा कुठंतरी या गोष्ट प्राप्त झाल्या. काय वाटतं महाराज? असं वाटतंय, आता बोलतोच थोडं. लोक म्हणतात तो कधी कधी, काय करायचे महाराज लोकायला पैसे, आहे का नाही? काय करायचे महाराज लोकायला गाड्या, काय करायचे महाराज लोकायला एवढे कपडे. लोक अरे काही काही तर मला म्हणतात, काय करायच्या महाराज लोकायला एवढ्या गाड्या. अरे तुम्ही म्हशी बाजारानं टमटमनं न्या लागले ना, म्हशी गाडीनं न्या लागले तुम्ही. म्हशीन महाराज लोकांका पायी प्रवास करायचा का, आहे की नाही? अरे आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकरं आहो, ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्याची आम्ही लेकरं, आम्ही भिकाऱ्याचे लेकरं नाही ना. राजयाची कांता काय भिक मागे, आहे का नाही? आहे का नाही? काही काही लोक म्हणतात, महाराज आता कोरोना सुरू झाला, आता कसं तुमचं, तुम्ही आमचा विचारच करू नका. जोपर्यंत विटेवरला भगवान परमात्म्याची आमची नजर आहे ना, या महाराष्ट्रामध्ये काय, भारतात सुद्धा आमचं कोणी काही करू शकत नाही. कारण देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. आम्हाला समाजाची काहीच गरज नाही जोपर्यंत विटेवरला भगवान परमात्मा आमचा सांभाळ करतो. कोरोना अजून 2 वर्ष, कीर्तन जरी बंद झाले, कथा जरी बंद झाल्या, तरी आमचा भगवान परमात्मा आम्हाला काही करू शकत नाही, अर्थातच काही होऊ देऊ शकत नाही, आहे की नाही? किती सुंदर मृदंग वाजवतात महाराज. आता थाप टाकल्यानंतर लोकांना वाटतं काय गोड वाजवतात, पण थाप शिकण्यासाठी सुद्धा 1 महिना रियाज करावा लागतो. बघा, त्यांना घाम आलाय ना, आपण अंगावर छत्री आणल्या, रगा आणल्या. महाराज किती जरी घाम आला तर पुसायचा नाही. लोकले नाव ठेवायला लागले महाराज. लोक म्हणतात काय करायचे पैसे. या लोकांना आपल्याकडे बघितल्यावर लोकांना सुद्धा कळलं पाहिजे, आमचा पैसा सुद्धा घामाचा आहे. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन आहे का? आणि एक वाक्य बोलू का? महाराज लोक पैसे घेतात एवढंच आपल्याला माहिती, पण घेतलेल्या पैशाचं काय करतात याच्याकडे सुद्धा लक्ष देत जा. ढोक महाराज एका कीर्तनाचे 31,000 घेतात, कथेचे 2-2.5 लाख रुपये घेतात, हे आपल्याला माहिती आहे. युट्यूब चॅनल समोर मी जबाबदारीनं बोलतोय. पण घेतलेल्या पैशाचं ढोक महाराज काय करतात याचा विचार केला पाहिजे. आमच्या ढोक महाराजांनी एकल्याने आळंदीमध्ये जोग महाराजाच्या मंदिरासाठी 1 कोटी रुपये दिले महाराज. किती कोटी रुपये दिले? 1 कोटी रुपये. इंदोरीकर महाराज 30,000 रुपये घेतात, 200 दिवसाचे 2-3 कीर्तन करतात, हे आपल्याला माहिती आहे. पण इंदोरीकर महाराजांनी राम मंदिरासाठी 1 लाख रुपये दिले. अर्थातच त्यांचे वृद्धाश्रम आहे, अनाथ आश्रम आहे, गोरगरिबांना मदत आहे, बालसंस्कार शिबिराला मदत देतात. आजही रस्त्यानं इंदोरीकर महाराजाची गाडी चालली, एखादा गरीब माणूस दिसला ना, खिशात हात घालणार, 2-4 हजार रुपये त्याच्या हातावर ठेवणार. पाचपूर बाबाचंही तेच कार्य आहे, हे सांगायची गरज नाही, तुम्ही बघा आहे की नाही तर. आणि म्हणून महाराज लोक पैसे घेतात एवढंच बघत जाऊ नका, घेतलेल्या पैशाचं काय करतात हे सुद्धा बघितलं पाहिजे. मी काय सांगत होती, एवढे सुंदर गायनाचार्य मार्दंगाचार्य महाराज मंडळी आपल्याला भेटली, भाग्यवान आहोत. काय चाललं होतं आपलं? ना कीर्तन तुला कशाला आणलं? रात्रीच्या कीर्तनात एक आजी समोर बसेल होती, मी असंच विसरलो थोडं. म्हटलं आजी काय चाललं होतं आपलं? म्हातारी म्हणी सांगते, पण अर्धे पैसे देशील का? म्हटलं मग मला काय पुरत. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथ बाबा सांगतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. तो मुलगा तसा घाणीनं भरलेला होता, बापाकडे गेल्यानंतर बापानं त्याचा स्वीकार केला नाही. घाण साफ करण्यासाठी आईकडे गेला. आईच्या मार्फत सजून आलेला, घाण साफ करून आलेला मुलगा बापाकडे गेला, बापानं त्याचा स्वीकार केला. तसं देवाचे आणि संताचे तुम्ही आम्ही लेकरं आहोत. घाण घेऊन जर बापाकडे जाल, भगवान परमात्म्याकडे जाल, तर भगवान परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करत नाही. त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला आम्हाला संताकडेच जावं लागल. म्हणून नाथ बाबा म्हणतात, तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असं न लेख हो, तर संताचे पाय धरा. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. महाराज आम्ही संताचे पाय धरले तर आम्हाला काय होईल, आणि विशेष म्हणजे कोण्या संताचे पाय धरावे हे सुद्धा कलियुगामध्ये सांगणं महत्वाचं आहे. कलियुगामध्ये एवढे संत झालेत महाराज, पोटासाठी संत झाले कलित बहुत. संत ओळखणं फार महत्वाची गोष्ट आहे. माया हो बापा हो ऐका, कलियुगामध्ये एवढे संत झालेत, एवढे मठ झालेत आणि एवढे संत झालेत, संत सुद्धा ओळखण्याची दृष्टी आपल्याला आली पाहिजे. अरे दादा, आपण फार सामान्य माणसं आहोत. ज्या सीता मातेचं आयुष्य प्रभू रामचंद्राच्या जगाच्या मालकाच्या सानिध्यामध्ये गेलं,
ज्या सीतामातेचं आयुष्य, जानकी मातेचं आयुष्य प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये गेलं, तिला सुद्धा खरा साधू आणि खोटा साधू ओळखता आला नाही गड्या. पंचवटी मधला प्रसंग आहे. अरे खरा साधू आहे माझा लक्ष्मण भैया, त्याच्यावर जानकी माता संशय घेते. तुमचे भाऊ तिकडे संकटामध्ये आहे, हरिणा मागे गेले, धावा वाचवा असा आवाज येतो, तुम्ही माझ्याजवळ काय करता? त्यावेळेस लक्ष्मण भैया म्हणतो, भाभी ज्या माझ्या भावाच्या हातामध्ये कुणावर संकट आणायचं, कुणाचं संकट निवारण करायचं ज्याच्या हातामध्ये आहे, त्या माझ्या दादावर संकट येईलच कसं? जानकी मातेचा विश्वास बसत नाही. जानकी माता नको ते बोलते, हो नको ते बोलते. कुणाला? लक्ष्मण भैयाला. खरा साधू आहे. तुमचा भाऊ संकटात आहे, तुम्ही माझ्याजवळ काय करता? तुम्हाला वाटतं का तुमचा भाऊ मरण पावावा आणि मी तुमच्यासोबत विवाह करावा? ही आशा धरून तुम्ही वनवासामध्ये आला का? माझा अभिलाष धरूनी म्हणी तू वनासी आला सेवक होनी, रामे राज्ये राक्षसे वदलिया म्हणी तू मज पत्नी करू पाहसी. लक्ष्मणा, तुम्हाला वाटतं का तुमचा भाऊ मरण पावावा, मी तुमचं पत्नीत्व स्वीकारावं? नको ते बोलते दादा. पाप लावते जानकी माता. 14 वर्षाच्या वनवासामध्ये ज्या लक्ष्मणानं जानकी मातेचं मुख म्हणजे तोंड सुद्धा पाहिलं नव्हतं, त्या लक्ष्मण भैयाला एका पवित्र साधूला जानकी माता पाप लावते. नाविलाजानं त्या ठिकाणी लक्ष्मण भैयाला आपल्या दादाकडे रामचंद्र प्रभूकडे जावं लागतं. आणि आता खोटा साधू एक राक्षस राजा रावण साधूचं रूप धारण करतो आणि त्या ठिकाणी त्या खोट्या साधूवर जानकी माता विश्वास ठेवते. परिणाम जानकी मातेला दुःख भोगावं लागतं. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84ता. ज्या सीतामातेचं आयुष्य प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये गेलं, त्या सीतामातेला सुद्धा खरा साधू आणि खोटा साधू ओळखता आला नाही. दादा, प्रत्येकानं विचार करावा, आपण कोणाच्या सानिध्यामध्ये आहे. विठाला विठाला. कलियुगामध्ये संत सुद्धा ओळखता आले पाहिजे. एक वाक्य बोलू का? कलियुगामधल्या साधू संतांच्या नादी लागू नका, वेळ वाया घालू नका. अरे माझे ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरीची संगती करा. तुकोबरायांची गाथा म्हणजेच तुकोबार आहे. नाथ बाबाची अभंग असल, भानदास महाराजाची अभंग असल, यांचे ग्रंथ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. आपला माथा ठिकाण्यावर आल्याशिवाय राहणार नाही. कलियुगामध्ये एवढे संत झाले, एवढे संत. अरे अतृप्त माणसाकडे आपण गेल्यानंतर आपली तृप्ती कशी होईल दादा? ज्या माणसाला अगोदरच भूक लागलेली आहे त्या माणसाकडे जाऊन जर आपण अन्न मागायला लागलो, आपलं पोट भरल का? बोला ना. कलियुगामध्ये फक्त एवढे साधू संत झाले, येतात, महाराज तुम्ही आमच्या शिष्य परिवार आहात, मठ बांधायचे, गाड्या घ्यायचा, बंगले बांधायचे, असा विचार करू नका. खरे साधू ओळखा, खरे संत ओळखा. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. खरं सांगू का, मी स्पष्ट बोलणारा महाराज आहे. कथेच्या रूपानं, कथेच्या प्रसंगानं काही काही गावामध्ये जाण्याचा योग येतो कथा कीर्तनाला. काही काही लोक आमच्या गळ्यामध्ये हार घालतात आणि आम्हाला साधू समजतात, आम्हाला संत समजतात. खरं सांगू का, माफी मागून बोलतो, आम्ही संत नाही दादा. अरे संत काय, आमची संतांच्या सावलीमध्ये सुद्धा बसण्याची लायकी नाही. आम्ही संत नाही गड्या, आम्ही साधू नाही. आम्ही सांगू का तुम्हाला कोण आहे? आम्ही गुरुबंधू मंडळी, आम्ही वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणं हे आमचं काम आहे. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायानं दावून दिलेल्या मार्गानं वारकरी संप्रदायाचा आणि धर्माचा प्रचार प्रसार करणं हे आमचं काम आहे. तुम्ही आम्हाला मोठेपणा देता, आमच्या गळ्यामध्ये हार घालता, दर्शन घेता, हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. विठाला विठाला. काही लोक आम्हाला संत समजतात. एका गावामध्ये माझी कथा होती दादा. कथा संपली, आरती झाली. आरती झाल्यानंतर माझा वर्गमित्र आला, म्हणे महाराज चला चहा घ्यायला. ते मला संत समजू लागलं. आता वर्गमित्र कीर्तनकाराला कधी भेटू नाही, ज्याला कळालं त्याला कळालं. वर्गमित्र कधीच भेटू नाही, कारण त्याला माहिती असतं महाराज होण्याच्या अगोदर आपल्या महाराजांनी त्या ठिकाणी आपल्यासोबत मैत्री केलेली आहे का नाही. आणि म्हणून तसं वर्गमित्र भेटूच नाही. एका गावात काल्याच्या कीर्तनात माझ्या गावातली मुलगी त्या गावात दिली होती बरं का. भगवान दादा इकडे लक्ष द्या. काल्याच्या कीर्तनात मी म्हटलं त्या ठिकाणी चोरी करणं पाप आहे, चोरी कोणीच करू नये. माझ्या गावातल्या मुलीचं लग्न होऊन त्या गावात ती मुलगी दिली होती, माझी वर्ग मैत्रीण माझ्याबरोबर शाळेत होती. मी म्हटलं चोरी करणं पाप आहे, चोरी करू नये. ती पोरगी कीर्तनातच उठली, मला म्हणे का रे सत्या, एवढ्या लोकांत सांगतो आता चोरी करणं पाप आहे, 5वीत माझा कंपास कोण चोरला होता? म्हटलं ती का कीर्तनात सांगायचं का? विठाला विठाला. तुम्ही
मला संत समजता माझा वर्ग मित्र भेटला म्हणे महाराज चला चहा घ्यायला. ते मला संत समजू लागलं. चहा वगैरे झाला, घरामध्ये गेला. त्याची धर्मपत्नी, नवीन लग्न झालं होतं, त्याची धर्मपत्नी आली. दोघं जणांनी माझं दर्शन घेतलं ऋषीदादा. जोडीनं दर्शन घेऊन खिशामधून त्या ठिकाणी 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली. आता 500 रुपये माझ्या पायावर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मला आनंद झाला. म्हटलं आजचा खर्च पाणी भागला. पण ते तेवढ्यावर थांबलं नाही महाराज. मला म्हणे महाराज ही आपली धर्मपत्नी आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे बा धर्मपत्नी म्हटल्यानंतर. मग ते तेवढ्यावर थांबलं नाही. मग म्हणे महाराज ही गरोदर आहे. काय म्हटलं ते? गरोदर आहे. म्हटलं त्याहीपेक्षा चांगली गोष्ट आहे. म्हणे सांगा येईल काय होणार आहे. ते मला संत समजू लागलं. तेव्हा मला कळालं हे 500 रुपये दक्षिणा नाही, ते सोनोग्राफीचे. पण मी 12 गावचं पाणी पिलेलं महाराज. म्हटलं नाही सांगावीलं काय होतं ते 500 रुपये उचलून घेतं. आहे का नाही? ते मित्र म्हटल्यानंतर 500 रुपये उचलून घेतं. म्हटलं 500 रुपयाचं नुकसान तर होऊ द्यायचं नाही, पण काहीतरी सांग ना. जे आता मी धाडस केलं म्हटलं 100% मुलगा होणार म्हणजे होणार. ते माझ्या पुढचं होतं. म्हणजे नाही मुलगा झाला तर म्हटलं 100% मुलगी होणार. आता दोहीपैकी एक तर होणारच ना. आहे का नाही? आता मला सांगा माया हो, मला जर कळालं असतं कोण्या माता मावळीला मुलगा होणार आहे का मुलगी होणार, कशाला 200-200 किलोमीटर येऊन मी कथान कीर्तन केलं असतं. माझ्या गावात संस्थान आहे शंकरगड नावाचं, त्या गडावर बसून मी धंदा चालू केला असता का? या नारळ 200 रुपये पोरग, या नारळ 200 रुपये पोरग, या नारळ 200 रुपये पोरग. दृष्टांत हसण्यावर घेऊ नका. चुकीच्या माणसाला आपण संत समजतो आणि त्या माणसाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपली अधोगती झाल्यानंतर त्याच्याच नावानं बोंबलत बसतो. त्यापेक्षा अगोदर संत ओळखा. विठाला अरे कुणाला म्हणायचं संत कलियुगामध्ये? ज्यांच्या अंतःकरणातले 3 गेले ना दादा त्याला म्हणा संत. काम, क्रोध आणि लोभ ज्याच्या अंतःकरणातले गेले ना त्यांना म्हणा संत. कुणालाही संत समजू नका. चला तुकोबरायकडे. तुकोबराय भंडारा डोंगरावर तुमचं एवढ्या मोठ्या कितीतरी कोटीचं मंदिर चालू आहे. तुकोबराय देऊला सुद्धा कितीतरी कोटीचं गाथा मंदिर झालं. तुकोबराय तुम्ही संत झालात. काय लोक तुम्हाला मानतात. घराघरामध्ये तुमचे फोटो लागले. एवढा मोठा 16 त्या ठिकाणी देहू ते पंढरपूर तुमचा निघतो. लाखोनं समाज त्या ठिकाणी तुकाराम बीजला बीजेला सुद्धा या ठिकाणी जमतो. तुकोबराय आम्हालाही संत व्हायचंय हो. आम्हालाही लोकांनी असं मानलं पाहिजे. आमचेही मंदिरं झाले पाहिजे. आम्हालाही संत व्हायचंय तुकोबराय तुमच्यासारखं. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात बाबांनो तुम्हाला संत व्हायचंय ना मग ऐका. एखाद्या माणसानं जर गड्या तुम्हाला काट्याच्या काडी खाली जरी मारलं ना, ज्या माणसानं तुम्हाला काट्याच्या काडी खाली मारलं त्याच माणसाचे हातपाय चेपून देण्यासाठी तुम्हाला त्याच्या घरी जावं लागल. शक्य आहे का? मंबाजी गोसाव्याची म्हैस माझ्या तुकोबरायाची म्हैस मंबाजी गोसाव्याच्या शेतामध्ये गेली. मंबाजी बुवानं माझ्या तुकोबरायाला काट्याच्या काडी खाली मारलं हो. ज्या मंबाजी बुवानं तुकोबरायाला काट्याच्या काडी खाली मारलं त्या दिवशी तुकोबरायाला त्या ठिकाणी सज्जनांनो 10 झाला, त्रास होऊ लागला. पण तुकोबरायचा नियम होता किती जरी संकट आलं तर भगवंताच्या दरबारामध्ये 1 तास का होईना चिंतन केल्याशिवाय, कीर्तन केल्याशिवाय अन्न सुद्धा सेवन करायचं नाही. परिणाम कीर्तनासाठी उपस्थित असले त्या ठिकाणी तुकोबराय उभे राहिले. पण मंबाजीबा कीर्तनासाठी त्या ठिकाणी दिसले नाही म्हणून चालू असलेलं कीर्तन तुकोबरायांनी थांबवलं. आणि ज्या मंबाजीबानं तुकोबरायाला काट्याच्या काडी खाली मारलं ना दादा ते मंबाजीबाच्या घरी तुकोबराय जातात आणि काय म्हणतात. कुणाला म्हणायचं संत ऐका. मंबाजीबा तुम्ही कीर्तनाला आले नाही हो का? तुम्ही मारून मारून त्या ठिकाणी मला मारलं. तुम्हाला वाटलं ज्या महाराजाला आपण मारलं त्याचं कीर्तन ऐकण्यासाठी आपण कसं जावं. मंबाजीबा तुम्हाला मारायची सवय नसेल. काय म्हणतात तुकोबराय ऐका. कुणाला म्हणायचं संत. काय म्हणतात तुकोबराय. मंबाजीबा तुम्हाला मारायची सवय नाही हो. मारून मारून तुमचे हातपाय दुखत असेल. मला तुम्ही मारलं ना, मारून मारून तुमचे हातपाय दुखत असेल. मी तुमचे हातपाय चेपून देऊ. जसं काय माझ्या तुकोबरायला दररोज मार खायची सवय होती का? नाही. या ठिकाणी तुकोबरायचा क्रोध गेला. ज्याने काट्याच्या काडी खाली आपल्याला मारलं त्याचे हातपाय चेपून देण्यासाठी माझे तुकोबराय जातात. यांचं नाव आहे संत. तसं तर तुकोबराय म्हणतात बाबांनो तुम्ही संत होण्याच्या भानगडीमध्ये पडूच नका. कलियुगात लगेच नाही. संत होणं हे तुम्ही फक्त कानानं ऐका. संत होण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. कलियुगामध्ये संत कुणाला समजवू नका. तुकोबराय म्हणतात तुम्ही फक्त कानानं ऐका. आम्ही जसे संत झालो ना लेख हो, आम्ही जसा परमार्थ केला ना असा परमार्थ आणि असं संत होण्याच्या भानगडीमध्ये जर तुम्ही पडाल तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे तुम्ही ऐका रे कानी आमुचे नाचणी नाचू नका. आम्ही जसं नाचलो, आम्ही जसा परमार्थ केला
असा परमार्थ करण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडाल ना आणि तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संतच व्हायचं असेल तुकोबराय म्हणतात तुम्हाला, तर एखाद्या वेळ तुमची बायको जरी वारली ना तर तुम्हाला देवाला धन्यवाद द्यावा लागल. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिढा गेली, बरे या दुष्काळी पिढा गेली. पुरुष मंडळी, कुणाला म्हणायचं संत तुकोबरायची बायको म्हणजे पत्नी वारली तर देवाला म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. बायको वारली तर बरं झालं म्हणतात, आता मी भजन करण्यासाठी मुक्त झालो, यांना म्हणायचं संत. आता उदाहरणार्थ एखाद्या माणसाला घरी येऊन फोन आला न जाणो आपली बायको वारली, ते म्हातारं कीर्तन ऐकन का? आपला परमार्थ कुठं आणि तुकोबरायचा परमार्थ कुठं? ऐकसाल का कीर्तन तुम्ही? नाही. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर, कचनेर, तालुका, जिल्हा संभाजीनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.